त्यांचा अभंग आहे. महाराज म्हणतात आम्ही तेने सुखे. आता प्रत्येक जण जन्माला आलेला, मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत, बरोबर आहे, आणि उंदरापासून इंद्रापर्यंत हे सगळे रात्रंदिवस सायास करतायत. कशासाठी? सुखासाठीच ना. प्रत्येक जण महाराज म्हणतात नाना साधनाच्या केल्या खटपटा. अनेक साधनं करतोय, पण कशासाठी? सुखासाठीच. पण सुख शोधतोय कुठं? सुख शोधतोय संसारामध्ये. मग संसारामध्ये जर सुख असेल तर महाराज म्हणतात संसारा माझी सुख जोडे, तरी का शेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे, तरी ते काय वेडे म्हणावे. सर्वस्व राज्याचा त्याग करून निघून गेलेले आहेत, ते काय वेडे होते का? मग संसारामध्ये सुख आहे का? सुख नाही, सुखाचा भास आहे. जर संसारामध्ये सुख असत तर प्रत्येक जण म्हटला असता माझा संसार पुरा झाला आणि मला त्याच्यामध्ये सुख मिळालं. हो, पण संसारामध्ये सुख नाही, सुख आहे ते परमार्थात आहे. पहा ना तुम्ही, आता तुम्ही भाग्यवान मंडळी आहेत. 7:30 ते 9:30 कीर्तनाची वेळ आहे, बरोबर आहे. आमच्या भागात 9 ते 11 आहे कीर्तनाची वेळ, 9 ते 11. पण माणसं 9ला घरूनच गाड्या भरून येतात. योगेश महाराज काय करतात? फुलपट्टी देवल कीर्तनात आले आणि कृष्ण हरी सुरू झालं का डोकल्या मारायला सुरू झाल्या. का? त्याचं कारण आहे कीर्तनामध्ये सुख आहे म्हणून झोप येते, आणि संसारामध्ये दुःख आहे, गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत. हो, त्याचं कारण आहे. आणि संसारामध्ये सुख असत तर बऱ्याच जणांनी अनुभव घेतला असताना ते दुःखानेच मेले ना. आपल्या घरातले किती जण गेले? आज गेला, पंधरा गेला, बाप मसना गेला. संसारामध्ये नाहीच आहे. पण ज्या देशाचा राजा गादीवर आहे त्या राजाची काय अपेक्षा आहे? आता आपल्या राजाचे, देशाचे राजे कोण आहेत? मोदी साहेब म्हणा किंवा, बरोबर आहे ना. हा, मोदी साहेब राजे आहेत. त्यांची काय अपेक्षा आहे? माझ्या देशात गरीब माणूस नको आहे, बरोबर आहे ना. ही तुम्हाला लाडकी बहीण, नमो शेतकरी, ही कशासाठी आहे महाराज? तुम्हाला मला श्रीमंत करण्यासाठी आहे, बरोबर आहे ना. हा, मग मला सांगा, प्रत्येक राज्याच्या राजाला वाटतं माझ्या देशामध्ये गरीब माणूस नको आहे. तुम्ही अजून थोडं पाठीमागं चला, मोदी साहेबाचं रेकॉर्ड बाजूला ठेव. इंदिरा गांधी आपल्या देशाच्या पंतप्रधान होऊन गेल्या, बरोबर आहे. ज्या शेतकऱ्याला 100 एकर जमीन आहे त्याची जमीन शिलीम कायद्यात काढत होत्या महाराज, बरोबर आहे ना. हो, आणि ज्याला जमीन नाही त्याला जमीन द्यायच्या, ज्याला घर नाही त्याला इंदिरा गांधींनी इंदिरा आवास योजना काढली, आणि ज्याला घर नाही त्याला घर दिलं, बरोबर आहे. का? त्या देशाच्या राजाला वाटतं माझ्या देशामध्ये गरीब माणूस नको आहे. पण आता उलट झालं. आता 5 मजल्यावर 8 वाजताच गाडीला किक मारतो, ग्रामपंचायतच्या शिपायाला भेटतो. काय? माझं दारिद्र्य रेषेच्या यादीमध्ये नाव घ्या. आमच्या तिकडं सांगतो, मला इकडचं माहिती. मला सांगा, प्रत्येकाला वाटतं ना, हो, त्या राजाला वाटतं
तसं या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवरायांना सुद्धा हीच अपेक्षा होती. माझ्या राज्यामध्ये गरीब माणूस नको आहे, पण जगद्गुरु तुकोबरायांची जर परिस्थिती पाहिली ना, तर परिस्थिती महाराज स्वतः वर्णन करतात अभंगामध्ये. आम्ही सदैव सोड नाही बर का, आमच्या जवळ काहीच नाही. ही परिस्थिती कोणाची आहे? जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. घर चंद्रमवळे चुलीवर हारळे, केळीवर नारळे. पाणी पिण्याची केळी आहे, त्याच्यावर तांब्यान ग्लास झाकायला नाही, नारळ फोडलेली कवटी आहे. हो, आणि घरातून चतुर्थीचा चंद्र पाहायला बाहेर येण्याची गरज. घर चंद्रमौळी, घरातूनच चंद्र दिसत. हो, आणि चुलीवर हरळी, घरात चूल आहे आणि चुलीमध्ये हरळ उगाली. आता स्वयंपाक कधी झाला अशी? एवढी परिस्थिती आमच्या जगद्गुरु तुकोबरायांची. पण तिथंच पाहुणा म्हणून परमार्थ येतो. पाहुणे घरा शबरी सारखे भाव विभोर झालात. शबरीला 77 वर्षानं भगवान प्रभू भेटायला आले. शबरी निव्वळ तोंडाकडे पाहत राहिली, काहीच बोलना, भाव विभोर झाली. तशी तुमची परिस्थिती झाली. पहा, जगद्गुरु तुकोबरायांची जर परिस्थिती इतकी हलाखीची होती, तिथं भगवान परमात्मा पाहुणा म्हणून आला. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही तर सगळ्या जगामध्ये सुखी आहेत. सर्व सुख
बसायचं नाही टाळी वाजवाय. हा अतिशय गोड. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो. एवढी परिस्थिती हलाखीची आहे आणि सुख मिळालं कशात? तो जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये एकच साधन महत्वाचं झालं. काय केलं त्यांनी? अहो भजन एवढं केलं. भजन आपलं भजन या वारीची त्या वारीला. बरोबर आहे. हा मध्ये भजन. पण तसं नाही महाराज. भजन हे सतत सर्व काळ अशा प्रकारचं ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्यांच्या जीवनामध्ये सुख आहे. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये एवढं भजन झालं. एवढं किती? शिंक जांभळी खोक मी बर का मरावं आणि यांच्या पोटाला या. अतिशय गोड आहे. छान. भगवंतानं काय देणगी दिली महाराज म्हणतात शिंक जांभळी खोकला येतो का वेळ वाया गेला. आता पहा महाराजांनीच म्हणावं ते शिंक किती दिवस येते माऊली? 2-3 महिने. खोकला 6 महिने आणि जांभळी 1 वर्षभर नाही. अहो शिंक 1 क्षणभर येते ना. हो पण शिंक आली जांभळी आली खोकला आला तेवढंच भजन महाराज म्हणतात माझ्या जीवनामधलं खंडित. आणि आपलं कीर्तनात सांगायसारखं ना. हा आपल्याला शिंक आल्यानंतर राम आठवतो माहित आहे. श्रीराम. बरोबर आहे ना. मग एवढ्या एका रामावर आपण म्हणतो देव दाखवा. बरोबर आहे ना. मी वैकुंठवासी गुरुवर्य इंगळे बाबांचं एक वाक्य क्षमा मागून बोलतो. भजन करून लवकर देव भेटत नाही. भेटत हो. पण न भजन करणारे जीन पॅन्ट घालणारे ते म्हणतात देव दाखवा. मी बाबांचं वाक्य सांगतो बर का. लहान तोंडी मोठा घास आहे. बाबा म्हणायचे नांदून वारमाय होत नाही आणि निनादी म्हणते मी कधी तुझ्या बापान ठेवलं. भजन करून देव भेटत नाही आणि न भजन करता देव भेटत. अहो जगद्गुरु तुकोबरायांनी सारखं भजन केलं म्हणून त्यांना भगवान परमात्मा विमानी होऊन न्यायला आले. हो आपल्याला सुद्धा विमान येणार आहे. पण कुणाचं? यमाचा पाहुणा. यम येणार आहे घ्यायला. आणि मग काय यमाच्या दरबारात गेल्यानंतर शाल श्रीफळ नारळ पाकिट आहे का महाराज? नाही. यम काय करतात? मारते तोडीते.
तोडिती जोडिती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. मग यमाच्या दरबारात जाण्याची गरज नाही, पण त्याच्यासाठी मुखानं भजन करावं लागतं.